रामकृष्ण हरी सर्वांना. काल काही कारणास्तव माझं वाचायचं राहून गेलं. कालचं आणि आजचं असं दोन माझे रेकॉर्डिंग बाकी आहेत. तर आता मी पुढच्या 30 ओळ्या वाचायला सुरुवात करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशे. पहिलं वाचण्यापूर्वी मला माऊलींची क्षमा मागावी वाटते. कारण की मी पारायण चालू करायच्या वेळेस म्हणजे असं ठरवलेलं की मी हे पारायण डेली कंटिन्यू करेन, पण माझ्याच्याने होत नाही काही दिवशी. त्या दिवशीसाठी मला माऊलींची क्षमा मागावी वाटते. तुम्हाला समजतच असेल माझ्या आवाजावरून माझी मनस्थिती आता सध्या खरंच काही पर्सनल काही प्रोफेशनल असे वेगवेगळे कारणे. ठीक आहे, घेतील माऊली सांभाळून. शेवटी माऊलींच्या जे मनात असेल तेच होईल. श्रेयान द्रव्यमयाद ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अर्जुन वेदू जयांचे मूळ जे क्रिया विशेष स्थूळ जयान वाळीचे फळ स्वर्ग सुख त्रैद्रवादी योग्यू कीर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पावती. जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी देखे परमात्म सुख निदान साधावया योगीजन. जे न विसंबती अंजन उन्मेष नेत्री जे धावतया कर्माची लानी निष्कर्मे बोधाची खाणी. जे भुकेली याधनी साधनाची जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची तिठी गेली. जेने इंद्रिय विसरली विषय संगे मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलपण ठेले. जया माझी सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे. जेथ न पाहता सहज भेटे आपण पे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुटा तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा ओळखोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे. आणि अगर्वता करावे दास्य सकळा मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले. जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये यजज्ञात्वान पुनर्मोहमेवं यास्यसि पांडवा. येन भूतान्यशेषेण द्रक्षस्तान्मनोत्यमयी. जयाचे निवाक्य उजविडे झाले चित्त निघळे ब्रह्माचे निपाळे निशंकु होया. ते वेळी आपण पेया सहिते ये अशेष ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाश पाहिल ते मोहांध करू जाईल जय कृपा होईल पार्था. अपि चेदसी पाप्य बेह सर्वभ्येह पापकृतं सर्व ज्ञानाल्पवनेव वृजिनं संहरिष्यसि. जरी कल्मशांचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगर होऊन अससे तरी ज्ञानशक्तीची नेपाळे हे अवघेची गाथोकडे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी घे देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमृताचा कडवसा. तो जयाची या प्रकाशा पुरेची ना तया कायसे हे मन हे बोलताची अति किडाळ. नाही येणे पाळे ढिसाळ बुजे लागे येथे धासी समोद्धिग्नी भस्मसात कुरुते अर्जुना. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मात कुरुते तथा.
सांगे भुवन त्या त्रिची काजळी जे गगनामजी उजळली. क्षमा करा. सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगनामजी उधवली ती प्रळयीचे वाहुटळी काय अभ्रपुरे की पावनाचे निकोपे पानियाची जो पळीपे प्रळया नळू दडपे तृणी काष्टे काही. नहि ज्ञानेन सदृश पवित्रमिह विद्यते तत स्वयं योग संसिद्ध कालेनात्मानी विद्यते. म्हणून असोये न घडे ते विचाराताची असंगडे पुढता ज्ञानाची ने पाळे पवित्र न दिसे. एत ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे काय आहे जैसे चैतन्य कान होय दुसरे गा. या महातेजाची निकैसे जरे सोखाव प्रतिबिंब दसे का गिवसले घेवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे निपाळे काटाळे जरी जोडे तरी उपमान्यानी घडे पंडुकुमरा. म्हणून भोवती परी पाहता पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची आती. जैसे अमृताची चवी निवडीचे तरी अमृताची सारखे म्हणीचे तैसे ज्ञान हे उपमेचे ज्ञानेसेची. आता पावरी जे बोलणे ते वायाची वेळ फोडणे तव साचची ही पार्थू म्हणे जे बोलत असे तरी त्याची ज्ञान केवी जाणावे. ऐसे अर्जुन जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणितले. मग म्हणत असे किरटी आता चित्त देही गोठी सांगेन ज्ञानाची या भेटी उपाय तुझ. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेन्द्रिया ज्ञानं लब्ध्वा परं शान्तिं चिरेनागच्छति. तरी आत्मसुखाची या गोड्या विटे जो का सकाळ विषया ज्यांच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनसी साड न सांगे जो प्रकृतीचे केले निगे जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला तया तेची गिवसित हे ज्ञान पावे निश्चित. जया माझी अचुंबित शांती असे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा मग जेवती वास पाहिजे देवती श्रांतीची देखीजे हे अपरापारून नेनिजे निर्धारिता. ऐसे हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तरू सांगता असे अपारू परी असो आत्मा. आपल्या या 30 माऊलींच्या प्राकृत भाषेतील 30 ओव्या आणि काही श्लोक वाचून झाले आहे. त्याचा आता मराठी अर्थ आहे. मराठीत अर्थ वाचण्यापूर्वी मला आता मध्येच काही झालं माहीत नाही त्याच्यासाठी मी खरंच सर्वांची क्षमा मागते. पण जेव्हा पण म्हणजे मी तरी माझ्या दादाला जेव्हा खूप खूप मिस करते ना त्यावेळेस मला आपोआप भरून येतात.
आणि आपल्याला रोड माऊलींजवळच येतं. माऊली वाचता वाचता माऊली मनातलं ज्या काही भावना त्या समजून घेऊन त्यावेळेस ते आपण त्यांच्यासोबत शेअरिंग करतो असं फील झाला, म्हणून मला रोड आवडलं नाही. त्यासाठी खरंच सॉरी. हे शत्रू तापना द्रव्य साधनाने साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्था, सर्व प्रकारचे सर्व कर्मांचे पर्यावसन ज्ञानामध्ये होते. अर्जुना, वेद ज्यांचा मूळ आहे, ज्यात क्रियांचे विशेष खटाटोप आहे व ज्यांच्यापासून अपर्व असे सुखाचे फल प्राप्त होते, ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत. पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही. पहा, परमात्मा स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरिता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यामध्ये घालण्याला कधीही विसंबत नाहीत, जे चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे, कर्मादी ज्ञानाची खाण आहे, आत्मसुखार्थ जे भुकेले आहेत त्यांच्या नयनांची जे तृप्ती आहे, ज्यांच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, ज्यांच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो, मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये ज्ञेय जाणवयाची वस्तू ब्रह्म प्रत्यक्ष सापडते, ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाचा हावरेपणा फुटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते. आचार्याकडे जाऊन त्यांना प्रणिपात करणे, प्रश्न करणे, सेवा करणे, अशा रीतीने ते ज्ञान प्राप्त करून घे. ज्ञानसंपन्न व अनुभवी आचार्य त्या ज्ञानाचा तुला उपदेश करतील. अरे अर्जुना, हे उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल तर या संता सर्वस्वे करून तू बजावेस, कारण ते ज्ञानाचे घर आहेत. त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. अर्जुना, तू सेवा करून तो स्वाधीन करून घे. एवढ्याकरिता शरीराने, मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावेस आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करावी. मग जे आपले इच्छित असेल ते त्यास विचारले असता ते सांगतात. त्या त्यांच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञान संपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळणार नाही. हे पांडवा, हे ज्ञान झाल्यावर तुला याप्रमाणे पुन्हा मोह होणार नाही. आत्मस्वरूप जो मी, त्या माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्र आहेत असे या ज्ञानाच्या योगाने तू पाहशील. त्यांचा उपदेशरूप उजेडाने निघडे झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकाररहित होते. त्यावेळी आपल्यासहित ही सर्व भूते माझ्या स्वरूपात तू निरंतर पाहशील. अरे पार्था, ज्यावेळी श्रीगुरूची कृपा होईल त्यावेळी असा ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूपी अंधकार नाहीसा होईल. सर्व पापी माणसांमध्ये अत्यंत पाप करणार जरी तू असलास तरी ज्ञानरूपी नौकेने सर्व पातके तोडून जाशील. तू पापांच्या आगार, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा मनाच्या घोटाळ्याचा डोंगरी जरी असला तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा हे सगळे किरकोळ आहे, असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे. पहा, निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगाचा पसारा, तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही, विश्वाचा निराश करण्याच्याही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही, त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहेत. पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे. वास्तविक पाहता याच्यासारखे समर्थ जगात दुसरे काही नाही. हे अर्जुना, प्रज्वलित केलेला अग्नी जसा काष्टांचे भस्म करून टाकतो, तसा ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करून टाकतो. तिन्ही लोकांची राख आकाशात उडवून देणारी जी प्रळयकाळाची वाळवट, तिच्या पुढे ढग काय टिकणार आहे सांग बरे. अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रळयकाळाचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो, तो गवत व काष्टे यांना देखील ज्ञानासारखी पवित्र करणारी वस्तू या जगामध्ये कोणती नाही. योगाचरणाने स्वतः योग्यता प्राप्त झालेल्या मुमुक्षाला हे आत्मविषयक ज्ञान यथाकाळी प्राप्त होते. असो, म्हणून असे घडणे अशक्य आहे. यावर विचार केला तरीही हे शक्य आहे असे दिसते. एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही. इहलोकी ज्ञानही उत्तम आहे. अरे, ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही त्याप्रमाणे ज्ञानाइतके उत्तम दुसरे कोठे आहे. या सूर्याच्या कसोटीला लावून पाहता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळले किंवा आकाशाला जर कवळता येईल अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही मिळेल तरच अर्जुना ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणून अनेक प्रकारांनी
विचार केला असता, पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता, असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. अमृताची चव कशासारखी आहे हे निवडो आता, ती अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते, त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाची उपमा देणे भाग आहे. आता यापेक्षा ज्ञानाच्या माहितीविषयी जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण जे बोलत आहात ते खरेच आहे, पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार तोच ते त्याचे मनोगत देवाने जाणले. मग देव म्हणाले, अर्जुना, ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. आता या गोष्टीकडे नीट लक्षचित्त दे. श्रद्धावान व तत्पर आणि जितेंद्रिय अशा मनुष्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर अत्यंत श्रेष्ठ अशी शांती त्याला प्राप्त होते. तर आत्मसुखाची चटक लागल्यामुळे जो सर्व विषयांना मिळतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा बळीजाव नसतो, तो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, जो प्रकृतीकडून होणारी कर्म त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो, ज्या ज्ञानात निर्मळ शांती निर्भेळ शांतीची वस्ती असते, ते ज्ञान त्याला शोधित येऊन निश्चित प्राप्त होते. ते ज्ञान अंतःकरणात स्थिर होते व मग शांतीचा अंकुर फुटतो. मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळ प्रकटच होतो. मग जिकडे पाहाईल तिकडे त्याला शांतीच दिसते. या अमर्याद शांतीचे पैतीर कुठे आहे ते विचार करूनही समजत नाही. अशा या ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे, पण तो आता राहू दे. रामकृष्ण हरी सर्वांना.